वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि हा ना काय चाललंय काय तुझं काय पाहिजे धागे घेऊन काय करणार आहे तू? तुला टेलर बनायचं मोठं झाल्यावर. ये देते, ये मी देते ना. हे बघ मम्मा देते, इकडे या शौर्य. हे बघ मम्माकडे ना. त्याला काहीच नाही, फक्त धागा घ्यायचा, तो पूर्ण खोलायचा आणि वाटोळं करायचा, एवढंच काम आहे. तरी पण आज मला काम करायचं आहे, शौर्यचं कपाट आवरायचं आहे, कारण त्यामध्ये आता खूप जास्त पसारा पडलेला आहे. चला तर म्हणलं आज वेळ आहे. तसे पण 2 ब्लाऊज शिवायचे आहेत, पण काय माहिती आज डोक्यातच चाललंय की कपाट आवरायचे. शौर्य मी तुझं कपाट आवरून देऊ हा देऊ हा ठीक आहे. सगळ्याला हाय कर हाय किशी दे सगळ्यांना. हाय. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. मी आता शौर्यचं कपाट आवरते. मला ना आज इथं काही शौर्यचं कपाट आवरायचं होतं, तर मग काय लगेच म्हणलं लागावं तयारीला आणि कपाट आवरून घ्यावं, कारण कामं पण तशी खूप पडली होती आणि ब्लाऊज पण शिवायचे होते, पण ब्लाऊज काही शिवून होणार नाहीत आज मला माहितीच होतं. म्हणून चला म्हटलं तर त्याचं कपाट आवरून घेते. तर इथं मग काय तेच काम चालू होतं, कपाट आवरत होते. तर त्याचे नवीन ड्रेस इकडं तिकडं पडलेलेच होते आणि आता मी मागवले ते पण होते. आणि हा माझ्या हातात जो ड्रेस रेड कलरचा दिसतो जॅकेटचा, तर त्याला 1.5 वर्ष झालं तो ड्रेस घेऊन. तो जन्मला होता त्यावेळेस घेतलेला आहे आईने. मी त्याला एक वेळेससुद्धा नाही घातला, तर म्हटलं एखादी वेळेस त्याचं शूट करावं तो ड्रेस घालून, हे असा विचार चालला होता. आणि त्याचे खूप ड्रेस छोटे पण होत होते त्याला, की आता येणार नव्हते असे, मग ते पण मी डेली यूजसाठी बाहेर काढत होते. चला तर म्हणलं रेग्युलर पण तो घालेल, कारण आता लहान मुलं ना एवढी लवकर मोठी होतात ना, त्यांचे कपडे त्यांना कधी येतात कधी नाही तेच आपल्याला कळत नाही. एवढे लवकर मोठी होतात ना ते कपडे, 1-2 वेळेस घातले ना तर परत तर घालायला पण होत नाही. तर एवढे लवकर मोठे होतात, त्यांना येत पण नाहीत कपडे. मग काय इथं त्याचे डेली यूजचे एवढे कपडे काही काढले आणि लगेच डेली यूजच्या वरच्या कपड्यामध्ये ठेवले आणि बाकीचे असे खाली ठेवले. इथं माझं झालं. मी याचं कपाट आवरते आणि हात तोंडामध्ये काय टाकलंय बाहेर काढ, लवकर काढ, नाही तर लय हानते शौर्य. दे बाहेर, चल काढ लवकर, दे मम्माला काढ. काही पण तोंडात घालतो, काही पण घालतो परत घालतो, मला मारतो. मग तू 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 तोंडात कशाला घालतो? तू अजिबात नाही करायचं परत तसं, नाही ना. नो मन नो शौर्य, नो मन. इकडे बघ, नो. सॉरी मम्मा मन, हे बघ सॉरी मन, असं कान पकडून सॉरी मन सॉरी मम्मा, असं कर सॉरी. ओके बेबी, ठीक आहे, परत नाही करायचं नो ना. आज इथं म्हैसूर पाक बनवलेला आहे घरी, आणि इथं मुंगफली क्रिस्पी बनवलेली आहे, मसाला मुंगफली. तर बघा, ज्यांना कोणाला जर व्हिडिओची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि हे बघा क्रिस्पी पण झालेला आहे आणि खूप छान मऊसूत झालेला आहे. तर ज्यांना कोणाला याची रेसिपी पाहिजे असेल ना, त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा. म्हैसूर पाक आणि मसाला मुंगफली. पार्लरमध्ये जात होते आणि येताना इथं पाऊस चालू होता, नॉर्मलीच होतं, जास्त नाही. पण नाही रिक्षा बुक केली, काहीच नाही केलं. हा आहे माझा नवरा आणि ह्यांनी मला सोडायला आलेत. चला तर मी पोहोचलेली आहे पार्लरमध्ये, आपण जाऊ. मी आता आली रिक्षामध्ये विदाऊट मीटरचं, आणि हे मला मीटरने पैसे मागतायत. आज मी खूप घाईमध्ये, जास्तच घाईमध्ये आहे, कारण आज मेकअपची ऑर्डर एक आहे, वटपौर्णिमा आहे. हे बघा मी इथं माझी साडी प्रेस करायला काढली आणि प्रेस केलेली आहे. आता घडी वगैरे घातली नाही, तशीच बेडवरती ठेवली. आणि इथं मेकअपचं सामान घेतलं या पिशवीमध्ये, आणि मेकअपच्या 2 ऑर्डर आहेत. तर चला म्हटलं त्या कंप्लीट करते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. आता मेकअपची ऑर्डर करण्यासाठी जाते, परत आल्यावरती आईला पण आवरून द्यायचे, माझं पण आवरायचे. आता बघू किती वेळ होतो, काय होतो ते. आता मी जाते तर तुम्हाला दाखवते, तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. करायचं होता आई जय बाप्पा करायची, पूजा करायची, जय पूजा करायची माझे, जय जय. अरे बापरे, इकडे बघ सॉरी, जय करायचं, कसं करायचं, जय. बाय कर सगळ्याला, बाय कर, म्हणजे बाय कर मोबाईल, बाय
काय छोडे तू काय खातोय दाखव मम्मीला दाखव आम्हाला गाडी दिसली गाडी गाडी ड्रिन ड्रिन बघू शकता तुम्ही फायनली माझा मेकअप लूक कसा वाटतोय नक्की कमेंट्समध्ये सांगाल कारण मला बाकीचं शूट घ्यायला काही जमलं नाही खूप बिझी होते फोटो वगैरे काढण्यामध्ये खूप व्हिडिओ वगैरे काढले त्यामुळे शूट काही घेतले नाही आणि मध्येच पाऊस पण आला तर आत्ता घरामध्ये एवढा काही पसारा पडलेला आहे आणि जेवणसुद्धा बनवलेलं नाही जेवण पण बनवायचे आता मी आवरेपर्यंत त्यांनी भाजीला घ्यायला गेलेत पनीर आणायला गेलेत तर म्हटलं तोपर्यंत आवरून घेते शौरीला आईजवळ ठेवले तर आता लवकर मी हे सगळं काढून घेते आणि बाकीची तयारी करते चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा भेटू पुढं चेंज फक्त ड्रेसिंग चेंज केलेली आहे नॉर्मल कपडे घातले आपले घरचे मेकअप वगैरे काहीच काढलेलं नाही मी अजून जसंच तसं आहे हेअरस्टाईल पण नाही काढलेली कारण हेअरस्टाईल काढायला तर खूप वेळ लागणार आहे कारण स्प्रे वगैरे वरती खूप मारलेले आहेत तर म्हटलं आता लवकर पहिलं जेवण बनवून घेते पहिलं काहीतरी खाते आणि नंतर बाकीचं आवरत बसते कारण खूप जास्त भूक लागली सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही तर म्हटलं आता बाकीचं नंतर आवरते कारण हा पसारा बघून माझं पहिलं डोकं दुखायला लागलं चहा प्यायची इच्छा होती पण नाही आता जेवण करायची चहा पिले तर आता जेवण तर करणार नाही मी म्हणून मी पहिलं आता लवकर जेवण बनवून घेते चपाती भाजी बनवायची आहे बाकीचं वरण भात बनवलेलं आहे तरी तुम्हाला पुढं दाखवतेच मी काय करते ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी चपात्या बनवते माझी चपात्या बनवणं चालू आहे आणि अहो काय करताय का करताय मदत बायकोची मदत करायला पाहिजे पण आजच का करताय बायको आज खूप दमली त्यांची म्हणून त्यांचं म्हणणं आहे की मी तुझ्यासाठी पनीर बनवतो तर ते इकडे बनवत आहेत भाजी त्यांचं चालू आहे आणि मी इथं चपात्या बनवते हां ठीक आहे तर चला बघू रेसिपी कशी होती ते सावकाश गॅस कमी करा गेलो त्याच्या काय नाही गेला श्रीखंड आता ना मी इथे हेअरस्टाईल काढलेली आहे आणि हे बघा कर्ल्स केलेले हे वरती बघा असे काय झाले कारण मी याच्यावरती एवढा जास्त स्प्रे मारलेला होता ना तर ते असे काय झालेत आता त्यांना जास्त ऑइल लावून मसाज करायला लागेल आणि नंतर विंचरायला लागतील त्यावेळेस कुठं ते व्यवस्थित रूपामध्ये येतील तर आता जेवण वगैरे झालं आहे जेवण तर तुम्ही बघितलंच असेल जेवताना तर हे बघा ही सुकी भेळ आहे ही काव्याने आणून दिली मला आता तर आता भेळ खाते म्हणलं आणि नंतर एडिटिंग वगैरे करते चला तर आज पुरतं एवढंच काय भेटूया उद्याची छान अशी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय